नमस्कार सर्वांना, मी साधना. माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मी आज तुम्हाला दुधी भोपळ्याची भाजी करून दाखवणार आहे. ह्याला फार कमी साहित्य लागतं. दुधी लागेल, दुधी साल काढून चिरून घेतलं आहे, भिजवलेली डाळ 1 वाटी, कांदा मोठा 1, कोथिंबीर, टोमॅटो, आलं लसूण, कांदा लसूण मसाला, भाजलेल्या जिऱ्याची पावडर, धना पावडर, जिरे, हिंग, हळद, चवीनुसार मीठ लागेल. आता मी कढई ठेवली छोटी आणि त्यात थोडंसं तेल टाकून हे सगळं भाजून घेणार आहे. लसूण आणि आलं टाकलं. लसूण आलं चांगलं भाजून घेऊया. नंतर कांदा टाकला. कांदा लसूण आणि हे परतून घेऊया. थोडंच आपल्याला भाजून घ्यायचं आहे. हे जास्त लाल होईपर्यंत भाजायचं नाही आहे. थंड झाल्यानंतर एका छोट्या मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया आणि बारीक वाटून घेऊया. पाणी न टाकता वाटून घेऊया, कारण टोमॅटोमध्ये पाणी असतो, त्यामुळे पाण्याची गरज नाही. का कुकरमध्ये 1 पळी तेल घेऊया. गॅसवर कुकर ठेवला तर तेल गरम झालं की जिरं टाकून घेऊया. जिरं टाकलं की हे वाटलेलं वाटण टाकून घेऊया. हे वाटण चांगलं परतून घेऊया तेलामध्ये. चांगलं तेलात परतून घ्यायचं. नंतर हे कोरडे मसाले टाकणार आहे आपण. कोरडे मसाले पण चांगले परतून घ्यायचे. गॅस मध्यमच ठेवायचा. दुधीची भाजी बऱ्याच जणांना आवडत नाही आणि ती शरीराला खूप फायदेशीर असते. अशी माझ्या पद्धतीनं केली तर नक्कीच आवडेल. आता हे थोडं पाणी टाकून 2 मिनटं शिजून देऊया. नंतर ह्याच्यात भिजवलेली डाळ टाकूया. 1-2 तास भिजवलेली डाळ आहे ही 1 वाटी. आणि अर्धा ग्लास पाणी टाकू आणि झाकण ठेवून 1 उकळी येऊ देऊ. 1 उकळी आल्यानंतर आपण ह्या दुधीच्या फोडी टाकणार आहोत. दुधीच्या फोडी टाकूया. दुधीच्या फोडी मोठ्याच ठेवायच्या, म्हणजे डाळीबरोबर शिजतात. वरून कोथिंबीर टाकू आणि मध्यम आचेवर 1 शिट्टी काढू. थंड झाल्यानंतर झाकण काढून घेऊ. बघा किती छान झाली ही दुधीची भाजी. वरून कोथिंबीर टाकू. अशा पद्धतीने केली दुधीची भाजी तर चांगली लागते. दुधी सहसा कोणाला आवडत नाही, पण अशी केली तर नक्कीच आवडेल. ज्वारीच्या भाकरीबरोबर छान लागते दुधीची भाजी. आवडल्यास एक लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.